मंगल मंगलम नितप्रिय भारत भारतम स्वागतम शुभ स्वागतम. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात आज हीरक महोत्सव सोहळा साजरा होतोय. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे परिषद व नियामक मंडळाचे तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शरद कुंटे सर, हीरक महोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या वेबिनार निमित्त ज्यांची प्रकट मुलाखत होणार आहे असे आजचे विशेष अतिथी आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय डॉक्टर सी.जी. वैद्य सर. डॉक्टर सी.जी. वैद्य सरांची प्रकट मुलाखत घेण्यासाठी आमंत्रित आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय डॉक्टर एस.आर. कंदलगावकर सर, समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय आर.जे. पाटील सर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत रामकृष्ण पटवर्धन सर, महाविद्यालय विकास समिती सदस्य माननीय श्रीयुत धनंजय दिवेकर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर एम.एस. पापड सर, उपप्राचार्य माननीय श्रीयुत अखलाक ताडे सर, माननीय श्रीयुत आर.बी. कडनोर सर, संस्थेचे आजीव सदस्य माननीय श्रीयुत एन.के. आपटे सर, पर्यवेक्षक माननीय श्रीयुत नागरगोजे सर, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, सर्व निमंत्रित आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच हार्दिक हार्दिक स्वागत. 20 जून 1960 रोजी आपल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना झाली. आपल्या सांगलीचे ही झायनेस श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार उदीमातील जाणकारांनी गौरवनिधी जमवला. त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी 1 लाख रुपयांची भर घातली. तसेच रोटरी क्लब ऑफ सांगलीनेही पुढाकार घेतला. सांगलीच्या शैक्षणिक क्षेत्रातील व्यापार विषयक शिक्षणाची उणीव भरून काढण्याच्या हेतूने श्रीमंत राजेसाहेबांच्या उदार अर्थपूर्ण सहकार्यातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना 20 जून 1960 रोजी झाली. त्यावेळी आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून प्राध्यापक देवदत्त दाभोळकर सरांनी समर्थपणे मुहूर्तमेढ रोवली. 1968 मध्ये माननीय डॉक्टर सी.जी. वैद्य सरांनी महाविद्यालयाचे द्वितीय प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला आणि याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाला अत्यंत कार्यक्षम, दूरदर्शी अशा प्राचार्यांची मालिकाच प्राप्त झाली. महाविद्यालयाची स्थापना 20 जून रोजी झाली असली तरी उद्घाटन आणि वास्तुपूजन 12 सप्टेंबर रोजी झाले. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा कोण सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, देखणी ती जीवने तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे. भारताचे तत्कालीन माजी उपराष्ट्रपती, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान, थोर तत्ववेत्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते 12 सप्टेंबर 1960 रोजी आपल्या महाविद्यालयाचे उद्घाटन, वास्तुपूजन झाले. या निमित्ताने डॉक्टर राधाकृष्णन यांच्यासारख्या श्रेष्ठ व्यक्तींचे शुभाशीर्वाद ही संस्थेसाठी ऐतिहासिक घटना. या शुभप्रसंगाचे स्मरण ठेवत आज दिनांक 12 सप्टेंबर 2020 रोजी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत रामकृष्ण पटवर्धन सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे वास्तुपूजन आत्ताच संपन्न झाले. ज्यांच्या प्रेरणेतून आपल्या संस्थेची स्थापना झाली माननीय श्रीयुत महादेव बल्लाळ नामजोशी, प्राचार्य वामन शिवराम आपटे, श्रीयुत विष्णू शास्त्री चिपळूणकर, राजश्री श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर या सर्व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजनही इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आत्ताच पार पडले. आपल्या हीरक महोत्सव सोहळ्यानिमित्त आपण महाविद्यालयाच्या परिसरात विविध जातींची 60 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. आजचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम महाविद्यालय विकास समिती सदस्य माननीय श्रीयुत धनंजय दिवेकर सर यांच्या हस्ते वडाचे झाड लावून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच झाला. विद्येचा वटवृक्ष असाच भरावा हा त्या पाठीमागचा उद्देश. आपण आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण शारदा स्तवनाने करूया. शारदा स्तवन सादर करीत आहेत आपल्या महाविद्यालयाच्या 12वीच्या विद्यार्थिनी कुमारी गिरिजा बापट, कुमारी गौतमी बापट. धवना या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद
वै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर बापट सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणींनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिवारातील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचा हिरक महोत्सवानिमित्त होणाऱ्या सोहळ्यामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी लाभलेले मुख्य अतिथी वक्ते व ज्यांनी या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला असे चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर CG वैद्य यांचे मी प्रथम स्वागत करतो. तसेच त्यांची मुलाखत ज्यांनी घेतली आहे, जे घेणार आहेत व ज्यांच्या कारकिर्दीमध्ये महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सव साजरा केला असे माजी प्राचार्य डॉक्टर SR कंदलगावकर यांचेही मनःपूर्वक स्वागत. तेही या कार्यक्रमासाठी पुणे येथून उपस्थित आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्यात पुढे राहून आम्हाला सतत मार्गदर्शन करतात ते आमच्या संस्थेचे परिषदेचे व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे हेही या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित आहेत. त्यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो. महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये सर्वांगीण प्रगतीमध्ये ज्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते असे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री रामकृष्ण पटवर्धन सर यांचेही महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व संस्थेचे अर्थसमितीचे अध्यक्ष श्री सागर फडके सर, डॉक्टर विश्राम लोमटे, श्री धनंजय दिवेकर, सांगली विभागीय मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार पाटील, आजीव सदस्य प्राध्यापक नारायण आपटे, डॉक्टर रवींद्र कुलकर्णी, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर तामणकर, CIM डायरीच्या डायरेक्टर डॉक्टर श्वेता मेथा मॅडम, राजर्षी शाहू व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अमित बोरकर, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले माजी विद्यार्थी, पहिल्या बॅचमधून ज्यांनी BCom ही डिग्री प्राप्त केली असे प्रभुदेसाई हे मुद्दाम आज CG वैद्य सरांचं भाषण ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. महाविद्यालयातील माजी शिक्षक देशपांडे सर, बापट मॅडम या कार्यक्रमासाठी मुद्दाम इथं उपस्थित राहिल्यात. या सर्वांची स्वागत करतो. CA इन्स्टिट्यूटचे भाटे सर, खटावकर सर, रोटरी क्लबचे प्रतिनिधी हे ऑनलाईन या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. तर या सर्वांचेही या सोहळ्यामध्ये मी स्वागत करतो. 1960मध्ये तत्कालीन रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्या पुढाकाराने सांगली येथे व्यापार उद्योग अर्थविषयक उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू झाले. सांगलीच्याच प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या उदार हस्ते दिलेल्या देणगीतून या महाविद्यालयाची भव्य वास्तू साकारली. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य, संस्थापक प्राचार्य
देवदत्त दाभोळकर यांनी या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली व त्यांच्या समाजाभिमुख असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे महाविद्यालयाचा पाया भक्कम रीतीने घातला गेला. पुढे ते संस्थेच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्यपद त्यांनी स्वीकारले व 1975 पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचा मानही दाभोळकर यांना मिळाला. आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य हे कोणत्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत त्याचा हा थोडक्यात आढावा आहे. या उद्घाटन प्रसंगी तत्कालीन उपराष्ट्रपती व थोर तत्त्वचिंतक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचेही शुभाशीर्वाद महाविद्यालयाला लाभले. महाविद्यालयाची मुख्य वास्तू 1963 पूर्ण झाली. ग्रंथालयाची स्वतंत्र वास्तू 1972 जिमखाना पॅव्हेलियन बिल्डिंग 1967 1987 नवीन वसतिगृह 1996 ग्रंथालयाची विस्तारित इमारत व 2004 उद्योगरत्न वेलणकर सभागृह इत्यादी विविध पायाभूत सुविधांची निर्मिती या महाविद्यालयात झाली. 60 साली BCom या पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. 69 MCom, 1970 DBM, 1985 MBA हे अभ्यासक्रम सुरू झाले. 2007 साली BBA हा पदवी अभ्यासक्रम सुरू झाला. MBA व DBM हे मॅनेजमेंट विषयक कोर्सेस हे नंतर 96 साली सुरू झालेल्या CIMDR या संस्थेकडे या इन्स्टिट्यूटमध्ये हे सुरू झाले. BCom व MComसाठी टॅक्सेशन, कॉस्टिंग, बँकिंग, अकाउंटन्सी असे अनेक वैकल्पिक विषय सुरू झाले. 2010 साली पदव्युत्तर विभाग MCom या वर्गासाठी शिवाजी विद्यापीठाची निरंतर संलग्नता प्राप्त झाली. 2018 साली शिवाजी विद्यापीठाचे MCom व BComसाठी दूरशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. महाविद्यालयामध्ये 11वी व 12वीच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या 6 तुकड्या सुरू आहेत. BCom भाग 1, 2, 3 या वर्गासाठी प्रत्येकी 3 तुकड्या इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमाच्या सुरू आहेत. MCom भाग 1, 2, BBA भाग 1, 2, 3 इतके विविध वर्ग या महाविद्यालयात सुरू आहेत. यामध्ये जवळजवळ 1900च्या वर विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. महाविद्यालयाने मागील 60 वर्षात अनेक विद्यार्थी घडवले. ते आज समाजात जबाबदार व कर्तबगार नागरिक म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी चमकतात. क्रिकेट, बुद्धिबळ, कबड्डी इत्यादी प्रकारात महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत चमकले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने अनेक कलाकार घडवले आहेत. NCC, NSS या विभागांनी सातत्याने उत्तम कामगिरी या महाविद्यालयात पार पाडली आहे. दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या भागामध्ये CA, CS, कॉस्ट अकाउंटंट असे अनेक व्यावसायिक व उद्योजक या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त या वर्षभरात विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. भविष्यातील स्पर्धा व संधी ओळखून विद्यार्थ्यांना व्यवसाय परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे या निमित्ताने योजले आहे. CA, CS फाउंडेशनचे वर्ग सुरू करणार आहोत. 21व्या शतकामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेता यावे यासाठी स्मार्ट क्लासरूम ही योजना आखली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ICAI तर्फे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात स्टडी रूम व IT ट्रेनिंग सेंटर लवकरच सुरू होत आहे. हिरक महोत्सवाच्या निमित्तानं प्रत्येक महिन्यामध्ये किमान एक
याप्रमाणे वर्षभरात किमान 10 व्याख्यानांचे आयोजन करण्याची योजना आहे. याचा लाभ विद्यार्थी, पालक व या परिसरातील सर्व नागरिकांना घेता येईल. षष्ठब्दी सोहळ्यानिमित्त महाविद्यालयाच्या विस्तृत परिसरामध्ये स्थानिक प्रजातींचे 60 वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प आहे. महाविद्यालयाचा परिसर सुंदर बनवण्यासाठी विशेष कार्यनियोजन केले आहे. विद्यार्थ्यांची गरज ओळखून पोलीस भरती, सैन्य भरती, क्रीडा मार्गदर्शन याविषयक एक चिंतामण करिअर अकॅडमी या नावाने एक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा महाविद्यालयाचा विचार आहे. या सर्व योजनांसाठी संस्थेचे पदाधिकारी, समाजातील दानशूर व्यक्ती पाठीशी निश्चित उभ्या राहतील असा विश्वास वाटतो. पुनश्च सर्व निमंत्रितांचे, उपस्थितांचे महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद. 1960 साली सुरू झालेल्या आपल्या महाविद्यालयाने आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं. धन्यवाद सर. आपल्या संस्थेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष माननीय श्री किशोर पंडित सर यांचं स्वागत करते मी. तसेच आपल्या संस्थेचे निवृत्त आजीव सदस्य माननीय तोरो सर यांचंही मी स्वागत करते. यानंतर आपल्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत रामकृष्ण पटवर्धन सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय व्यासपीठ आणि टीम्स मीटच्या या व्यासपीठावर उपस्थित डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शरदजी कुंटे, प्रमुख पाहुणे आणि यांची मुलाखत होणारे असे माजी प्राचार्य माननीय डॉक्टर CG वैद्य, तसेच माजी प्राचार्य माननीय डॉक्टर कंदळगावकर, ज्येष्ठ गुरुजन, या महाविद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांना मी रामकृष्ण पटवर्धन विनम्र अभिवादन करतो. मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी नसलो तरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सातारा इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी मित्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे हे काम माझ्या संस्थेचेच घरचे कार्य याचा आनंदही आहे. आज 12 सप्टेंबर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली याचा हीरक महोत्सवी वर्ष सोहळ्याचा हा दिवस. आज आपल्या महाविद्यालयाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. 1960 साली याच दिवशी स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत इथल्या व्यापारविषयक महाविद्यालयीन शिक्षणाचा शुभारंभ झाला. या वास्तूसाठी त्यावेळी रोटरी क्लब सांगली व सांगली नगरीचे राजे श्रीमंत पटवर्धन यांचे अर्थसहाय्य लाभले व ही महाविद्यालयाची भक्कम वास्तू उभी राहिली. आज महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला आजी माजी विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक महामेळाव्याला सुरुवात होत आहे असे मला वाटते. या निमित्ताने आपणा सर्वांचे स्वागत करायला आम्हा सर्व संयोजक आणि स्वयंसेवकांना मनस्वी आनंद होत आहे. या पुढील वर्षातील काळात अनेक उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. त्याची वेळोवेळी माहिती आपणा सर्वांना करून दिली जाईलच. खरं तर आज आपण आपले वय व्यवसाय विसरून आपल्या बालस्नेहांच्या सहवासात घालवण्याच्या कल्पनेत आहात. परंतु कोरोनाच्या फटकाऱ्याने सर्वांच्याच आयुष्यात एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. आयुष्य हे आशेवर पुढे जात असते. हेही दिवस नक्कीच जातील व पुन्हा नव्याने जीवनात नव्या आनंदाची सुरुवात होईल यात शंका नाही. हा समारंभ घरचाच आहे, त्यानुसार आपल्या सर्वांच्याच सहभाग आणि सहकार्याची अपेक्षा धरतो. आज या महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी समारंभाला आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम फक्त या महाविद्यालयाच्या प्रांगणापुरता मर्यादित न राहता त्याला जे व्यापक स्वरूप लाभले आहे याचा जो आनंद आहे
तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत आहात। तो आठवणींचा आनंदगंध निवांतपणाने आपल्याला अनुभवायला मिळावा आणि आपला आनंद द्विगुणित करावा आणि व्हावा हीच सदिच्छा आहे। हा विचार समोर ठेवूनच हा कार्यक्रम आयोजित केला आहे। गेल्या वर्षापासून या संस्थेने मला नियामक मंडळाच्या सदस्यपदाचे दायित्व दिले। या नियुक्तीसाठी मी मला स्वतःला भाग्यवान समजतो। एखाद्या संस्थेचे माजी सदस्य हे त्या संस्थेच्या उत्कर्षातील साथीदार असतात आणि या संस्थेचा 60 वर्षाचा इतिहास ही गोष्ट तर ते सप्रमाण सिद्ध करतात। शैक्षणिक संस्थेमध्ये तेथील विद्यार्थी हा एक महत्त्वाचा घटक असतो। आपलाही सहभाग हा मला तितकाच मोलाचा वाटतो। या दृष्टीने या वर्ष महोत्सवाकडे आपण पाहावे ही आशा करतो। महाविद्यालयाची वेबसाईट तयार आहे। माजी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या प्रकारे वेबस्पेस उपलब्ध करून देता येईल, ज्याचा उपयोग नॉलेज शेअरिंगसाठी होऊ शकेल। गेल्या वर्षीच या ठिकाणी दायित्व स्वीकारल्यावर ही एक गोष्ट मनाशी पक्की बांधली होती की या महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा करावयाचा व माजी विद्यार्थ्यांचे एक संमेलन भरवायचे। जरी कोविड-19मुळे या आनंदावर पाणी पडले असले तरी या विचाराला संस्थेच्या संचालक समितीने आनंदाने परवानगी दिली व त्याकरता लागणारी सर्व मदतही केली, याचा मला या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो आणि त्यांचा मी अत्यंत आभारी आहे। तसेच माजी विद्यार्थी आणि रोटरी क्लबसारख्या संस्था आपणहून पुढे आल्या हेही तितकेच महत्त्वाचे आहे। कॉलेजच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने पुढाकार घेऊन आजचा मुहूर्त साधला ही आनंद देणारी गोष्ट आहे आणि त्यायोगे अशी भेटयात्रा घडली आहे। आज या ऑनलाईन मेळाव्याच्या संकल्पाला मूर्त स्वरूप आल्याने खरोखरीच आनंद होत आहे। आठवणींच्या जगात रमण्याकरता आज आपण सर्वजण येथे जमला आहात। त्याच्यावरून एक चारोळी आठवली। आठवणीना गंध फुलांचा, आठवणीना गंध फुलांचा, गंध कधीही मंद न व्हावा, अन एखाद्या श्रांत क्षणाला त्याच स्मृतींचा शांत विसावा। या ठिकाणी प्रत्येकाला आपले महाविद्यालयातील दिवस आठवत असतील, ज्या ठिकाणी आपण शिकलो, खेळलो, मनसोक्त दंगाई केला। त्या आठवणीमध्ये मन रमून पुन्हा एकदा त्या विश्वात काही काळ घालवायला आपणा सर्वांना खचितच आवडेल। याच करता हा धागा पकडून ही भेटयात्रा घडवली। यात्रा हा शब्द मुद्दाम वापरला कारण यात्रेचे ठिकाण हे तेथे गुंतलेल्या भावना, श्रद्धा व तेथील पवित्रता यामुळे मोठे होत असते। यात्रा ही विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी होते आणि भरते। यात्रेचे ठिकाण हे एक तीर्थक्षेत्रच असते। श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा विस्ताराने अर्थ सांगितलेला आहे। प्रत्येक क्षेत्र हे तेथील क्षेत्रज्ञामुळे तीर्थक्षेत्र होते। ज्याप्रमाणे गोंदवले, नरसोबावाडी, पंढरपूर, कुरुक्षेत्र, वाराणसी ही धार्मिक क्षेत्रे आहेत। या प्रत्येक ठिकाणांचे क्षेत्रज्ञ आहेत। औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा लक्ष्मणराव किर्लोस्कर, जमशेदजी टाटा हे सुद्धा त्या क्षेत्राचे क्षेत्रज्ञच आहेत। शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज म्हटले की लोकमान्य टिळक, महादेव नामजोशी, वामन आपटे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर आणि तसेच त्याला मूर्तस्वरूप आणण्यासाठी म्हणून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा खरं म्हणजे या शैक्षणिक क्षेत्रातले तितकेच महत्त्वाचे क्षेत्रज्ञच म्हटले पाहिजे। त्यावेळेचे सारे प्राचार्य, शिक्षक यांची आठवण ही स्वाभाविक आहे। या व्यासपीठावर व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ शिक्षकांना या क्षेत्राचे क्षेत्रज्ञ म्हणून मी आदराने नमस्कार करतो व त्यांचे अत्यंत मनःपूर्वक स्वागत करतो। आपल्या भेटीची ही सुरुवात आहे। पुढचा प्रवास हा आपल्या संमतीने ठरवायचा आहे। महाविद्यालयासाठी आपण कोणत्या प्रकारचे योगदान देऊ शकतो याचा विचार व्हावा हाही उद्देश आहे।
आपल्या सवंगड्यांशी चर्चा करून आपण त्याचे प्रस्ताव मांडावेत, म्हणजे त्याला मूर्त स्वरूप कसे येईल हे पाहता येईल. माजी विद्यार्थी विचार आणि कृतिमंच स्थापन करण्याच्या दृष्टीने विचार व्हावा असेही या समारंभाच्या निमित्ताने वाटते. मला असे सुचवावेसे वाटते की या ठिकाणी निरनिराळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे अनेक जण सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर असतील आणि आहेतही. कुणी कला क्रीडा विभागात आपला ठसा उमटवला असेल, तर कुणी उद्योजक असतील, कुणी सरकार दरबारी असतील. त्यांनी एका ठराविक सूत्राने ठरवले तर येथील आजी शिक्षक तसेच मुलांबरोबर संवाद साधता येईल व त्यांना बाहेरील जगात वावरताना जे अनुभव तुम्हाला आले किंवा जे प्रॅक्टिकल ज्ञान तुमच्यापाशी आहे ते कसे देता येईल याचाही विचार करता येईल. या गोष्टीमुळे येथील विद्यार्थी आणि शिक्षकांना पुढील प्रगतीचा मार्ग सुकर होईल हेही पाहता येईल. त्याकरता स्वतः तयार केलेली आपल्या क्षेत्रातील विषयवार प्रेझेंटेशन्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली तर त्याचा उपयोग करता येईल. तसेच त्यांच्या विषयावरील लेख अथवा व्याख्याने आयोजित केली तर त्याही गोष्टी उपयुक्त ठरतील. आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याचा पुरेपूर मनमुराद आनंद आपल्याला या निमित्ताने घेता येईल. आपण या कार्यक्रमाला महाविद्यालयावरील व सहकाऱ्यांवरील प्रेमाने उपस्थित राहिलात याबद्दल पुन्हा एकदा आपले स्वागत करतो. या उपस्थितीने निर्माण झालेल्या आनंदगंधात सर्वजण सुस्नात होऊया व तो आनंदगंध सर्वदूर पसरू दे हीच या प्रसंगाने सदिच्छा. शेवटी या महोत्सवाच्या प्रसंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेला या महाविद्यालयाची सुरुवात झाली त्यावेळेला डॉक्टर राधाकृष्णन यांचा जो ॲड्रेस झाला त्यामध्ये कन्क्लुडिंग स्टेटमेंट करताना त्यांनी असं म्हटलं की इफ डिसिप्लिन अँड कंट्रोल आर नॉट इनकल्केटेड इन यू, युअर एज्युकेशन इज अ इन्स्टिट्यूशन. If discipline and control are not inculcated in you, your education is a waste. It is essential, therefore, that you should be proud of your institution, bring good name to it, work for country, and make us all feel proud of you. शेवटी या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या भावना मी काही काव्यपंक्तीमध्ये आपल्यासमोर मांडतो. माजी विद्यार्थ्यांच्या भावना मी या काव्यपंक्तीत गुंफल्या आहेत आणि ते आपल्या महाविद्यालयाला प्रिय महाविद्यालय म्हणून संबोधत आहे. तर हे माझ्या महाविद्यालया, आजी माजी मुलांच्या माझ्या महाविद्यालया, सदैव बहरत रहा, विलसत रहा. बाल इथले हो सबल जाहले, बाल इथे हो सबल जाहले, विहरायाला सज्ज ही झाले. जन्म येथला सार्थक झाला, फुलला जीवन. मनी समेचा भाव धरून या, सद्भावातून साकारूया, सतारीतला झाला. सदैव बहरत रहा, विलसत रहा. या साऱ्यांचे करता स्वागत, या साऱ्यांचे करता स्वागत. मोदे भरले अभुचे मानस, तनी मनी या भरून वाहे, स्नेह आणि जिव्हाळा. हे माझ्या विद्यालया, सदैव बहरत रहा, विलसत रहा. आणि शेवटची एक हाक देतो. एक हाक हो या विद्याघरची, एक हाक हो या विद्याघरची. माझीनी आजीव बनावे, माझीनी आजीव बनावे. सहभागे संजीव करावे. विद्यालयाच्या उद्धारा मग राहे खंत कशाला. सदैव बहरत रहा, हे माझ्या विद्यालया, सदैव बहरत रहा, विलसत रहा. धन्यवाद. सर्वांना सहकार्याचे आवाहन केले अप्पा सरांनी. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील भावना काव्यमय शैलीत वर्णन केले. धन्यवाद सर. विलीड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तामणकर सर पण इथे आलेले, त्यांचं पण मी स्वागत करते. उद्यमः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैव सहाय्यकृत. आपल्या महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव उद्घाटन सोहळ्यानिमित्त
आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये ज्यांची प्रकट मुलाखत होत आहे आपल्या संस्थेचे आदी सदस्य माननीय श्रीयुत एम.के. आपटे सर. चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव प्रसंगी आज आपल्या महाविद्यालयात जमलेले सर्व मान्यवर, त्याच पद्धतीनं व्हर्च्युअली ज्यांनी आज उपस्थिती लावलेली आहे असे सर्व संस्थेचे पदाधिकारी, या सर्वांचंही मी स्वागत करतो. आजच्या या वेबिनारमध्ये आपल्या महाविद्यालयाचे द्वितीय प्राचार्य डॉक्टर C.G. वैद्य सर यांचा कंदलगावकर सरांशी झालेला संवाद आपण इथं ऐकणार आहोत. या निमित्तानं दोन्हीही आदरणीय प्राचार्यांचा मी परिचय करून देण्यासाठी इथं उभा आहे. सर्वप्रथम जे आपल्याशी संवाद साधणार आहेत असे आपल्या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राचार्य आणि संस्थेचे माजी आजीव सदस्य डॉक्टर C.G. वैद्य यांचा प्रथम परिचय करून देतो. सरांचं शिक्षण BA M.Com आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामधली PhD पदवी, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून सरांचा नावलौकिक आहे. 40हून अधिक वर्ष सर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यापैकी 10 वर्ष उपप्राचार्य आणि 27 वर्ष प्राचार्यपद त्यांनी भूषवलेलं आहे. यापैकी 1968 ते 1974 हा कालावधी सर आपल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी कार्यरत होते. त्याच पद्धतीनं डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य आणि काही वर्ष कार्यवाहही राहिलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये मानद प्राध्यापक आणि वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. त्याच पद्धतीनं मराठी विश्वकोशाच्या लेखनामध्येही त्यांचं मोठं योगदान आहे. भारतीय विद्याभवन पुणे केंद्र या स्पर्धा परीक्षा संस्थेचे मानद संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे शैक्षणिक सल्लागार म्हणूनही ते काम पाहतात. वाणिज्यशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र आणि उच्च शिक्षण या विषयांशी संबंधित असे सुमारे 21 ग्रंथ आणि अनेक लेखही त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच या विषयांवर अनेक संस्था, महाविद्यालयं, विद्यापीठं, अनेक परिषदा, चर्चासत्र यामध्ये व्याख्यानं देऊन त्यांचा सक्रिय सहभागही आहे. अनेक संस्थांच्या अधिकार मंडळांमध्ये ते अनेक वर्ष सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यापैकी काही संस्था म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि त्याच्याशी संलग्न संस्था पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, पुणे स्टॉक एक्सचेंज, विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे, प्राचार्य संघटना, BMCC माजी विद्यार्थी संघटना, आयुश्री ज्येष्ठ नागरिक संघ कर्वेनगर पुणे इत्यादी. त्याच पद्धतीनं त्यांची आकाशवाणीवरून आणि दूरदर्शनवरून अनेक व्याख्यानं आणि शैक्षणिक कार्यक्रमही प्रसारित झालेले आहेत. त्यांनी अनेक देशांमध्ये अभ्यास दौरेही केलेले आहेत. अशा या त्यांच्या 40 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि त्यांना सन्मानही प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी मी काही मोजकेच इथं वाचून दाखवतो, कारण खूप मोठे आणि खूप प्रतिष्ठेचे असे सन्मान आहेत. पुणे महानगरपालिकेकडून गौरव पदक प्राप्त झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, रोटरी क्लबचा अत्युत्तम सेवा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परिषदेकडून सन्मानपत्र. त्याच पद्धतीनं आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडून 25हून अनेक वर्ष 25पेक्षा जास्त वर्ष प्राचार्यपद भूषवल्याबद्दलही सन्मानपत्र त्यांना प्राप्त झालेलं आहे. BMCC या कॉलेजच्या हिरक महोत्सव प्रसंगी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. योगायोग म्हणजे त्याच पद्धतीनं आपल्या महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव प्रसंगीसुद्धा ते आज इथं व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. त्याच पद्धतीनं चिंतामणराव कॉलेजच्या रजत महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव प्रसंगीही त्यांचा सत्कार आयोजित केला होता.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आदर्श गुरु म्हणून सत्कार त्यांचा झालेला आहे. त्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर BMCC आणि BMCCच्या मादी विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांचा सत्कार झाला आणि त्यांना आदरांजली म्हणून प्राचार्याय नमः हा गौरवग्रंथही प्रकाशित झाला. BMCCच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून पहिला गुरुवर्य पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. आज वयाची 85 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरीसुद्धा त्यांचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्यासंग अजूनही सुरू आहे. असे हे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधणारे दुसरे आपले प्राचार्य डॉक्टर कंदलगावकर सर यांचाही मी थोडक्यात परिचय करून देतो. कंदलगावकर सरांचं शिक्षण MCOM, MPhil, LLB, MPM आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये PhD, UGCकडून टीचर्स फेलोशिप, रिसर्च स्कॉलरशिप आणि पब्लिकेशन ऑफ पोस्ट डॉक्टरल वर्क, 40 वर्षांपेक्षा जास्त शैक्षणिक कामाचा अनुभव आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अनुभव 30 वर्ष. कंदलगावकर सर ही संस्थेचे माजी आजीव सदस्य. आपल्या महाविद्यालयामध्ये 2009 ते 2011 अशी 2 वर्ष सरांनी प्राचार्यपद भूषवलं. विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 2010 साली महाविद्यालयाचा जेव्हा सुवर्ण महोत्सव साजरा झाला त्यावेळेला कंदलगावकर सर इथं प्राचार्य म्हणून होते आणि आज पुन्हा एकदा ते सुद्धा हीरक महोत्सव प्रसंगी आपल्याशी संवाद साधणार आहेत. सध्या ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे वाणिज्य विभागाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तेही रिसर्च गाईड आहेत पुणे विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांमध्ये. सिम्बायोसिस या संस्थेमध्ये 15 वर्षापेक्षा जास्त त्यांचा शिक्षक म्हणूनही संबंध आलेला आहे. शैक्षणिक त्यांची कारकीर्द जर सांगायची झाली तर 9पेक्षा जास्त पुस्तकं, विशेषतः त्यांचा आवडीचा विषय म्हणजे कॉमर्स मॅनेजमेंट. त्यांनीही वेगवेगळ्या परदेशांमध्ये भ्रमण करून तिथंही आपलं शैक्षणिक विषयांवरती अनेक व्याख्यानंही त्यांनी दिलेली आहेत. त्यांचे 3 विद्यार्थी MPhil आणि 1 विद्यार्थी पुणे विद्यापीठामधून PhD पदवी प्राप्त करून घेतलेली आहे. सरांचीही आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून अनेक व्याख्यानं प्रसारित झालेली आहेत. सध्या ते सिम्बायोसिस, MIT, मॉडर्न आणि सेंट मीरा कॉलेज येथे BOS मेंबर म्हणूनही सर कार्यरत आहेत. सरांनाही अनेक सन्मान आणि अनेक त्यांनाही प्रमाणपत्र प्राप्त झालेली आहेत. त्यामधील पुन्हाही थोडक्यात उल्लेख करतो. NCCचा बेस्ट कॅडेट सन्मान त्यांना 74 आणि 77 यावर्षी प्राप्त झालेला आहे आणि ते रिपब्लिक डे परेड नवी दिल्ली यामध्येही सहभागी झालेले होते. बेस्ट प्रोग्रॅम ऑफिसर NSS म्हणूनही त्यांना 1989मध्ये सन्मान प्राप्त झालेला आहे. 1989मध्येच बेस्ट टीम लीडर अवॉर्ड नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प अलाहाबाद येथे त्यांना प्राप्त झालेला आहे. बेस्ट टीचर इन कॉमर्स हाही सन्मान त्यांना पुणे विद्यापीठाकडून 2001 साली प्राप्त झाला. त्याच पद्धतीनं 2005 साली पुणे महापालिकेकडून शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सत्कार झाला आणि सर अगदी हाडाचे शिक्षक म्हणतो तसे आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षक दिनाच्या निमित्तानं सुद्धा रोटरी क्लब ऑफ सांगली यातर्फे 2010 साली, बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 2017 साली आणि MIT युनिव्हर्सिटीतर्फे 2017 साली सन्मान प्राप्त झाला. त्याच पद्धतीनं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे 2020 साली म्हणजे नुकताच बेस्ट युजर ऑफ लायब्ररी हा सन्मानसुद्धा त्यांना प्राप्त झाला. असे हे आपल्या महाविद्यालयाचे दोन्हीही सन्माननीय प्राचार्य आज आपल्याशी या दूरदृकश्राव्य माध्यमाच्याद्वारे संवाद साधणार आहेत. आणि या संवादालासुद्धा आणखीन एक औचित्य असं आहे की कंदलगावकर सर हे वैद्य सरांचे विद्यार्थी, वैद्य सर हे त्यांचे PhDचे मार्गदर्शक. मगाशी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण महोत्सव प्रसंगी म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी तर दोघंही जण इथे स्वतः उपस्थित होतेच, पण आज या सगळ्या परिस्थितीमुळं दोघंही स्वतः उपस्थित राहू शकत नाहीत. परंतु
दृकश्राव्य माध्यमातर्फे ते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आपला हीरक महोत्सव हा प्रसंग हा अतिशय चांगल्या पद्धतीनं आज साजरा होत आहे. धन्यवाद. आपण आता मुलाखतीच्या माध्यमातून अधिक जाणून घेणार आहोत. धन्यवाद सर. आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय डॉक्टर कंदलगावकर सरांना विनंती करते की आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य माननीय वैद्य सरांची प्रकट मुलाखत घेण्यास प्रारंभ करावा. तत्पूर्वी सर्व ऑनलाईन उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ म्यूट करावा. धन्यवाद. नमस्कार. आज 12 सप्टेंबर 2020 बरोबर 60 वर्षापूर्वी म्हणजे 12 सप्टेंबर 1960 रोजी आपल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता आणि तोही भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते. आज आपलं महाविद्यालय बरोबर 60 वर्षाची दैदिप्यमान यशस्वी अशी कारकीर्द पूर्ण करून हीरक महोत्सव अतिशय झोकात साजरा करत आहे आणि त्याची सुरुवात होती आहे याचा आम्हाला अतिशय खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व नियामक परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शरद कुंटे सर, CWCचे अध्यक्ष तसेच इतर सर्व सदस्य रामकृष्ण पटवर्धन सर, डॉक्टर विश्राम लोमटे सर, समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक राजकुमार पाटील, प्राचार्य डॉक्टर माधव बापट सर, चिंतामणचे आजी माजी प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, देशभर नव्हे तर अक्षरशः जगभर पसरलेले चिंतामणचे माजी विद्यार्थी, सध्याचे विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक हो. आजच्या या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या प्रकाराने आपण एकत्र येतो आहे. आपल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉक्टर CG वैद्य यांच्या घरी मी आलेलो आहे आणि त्यांच्या घरी आल्यानंतर मी त्यांच्याशी गप्पा मारत असताना अशी भूमिका आली की आपण आपल्या कॉलेजच्या बद्दलच्या गप्पा एकत्र करूया आणि त्यानिमित्ताने आपल्याशी मी संवाद साधतो आहे. मला अतिशय आनंद होतो की आज या कार्यक्रमामध्ये आम्ही दोघंही सहभागी होतो आहे. कसे आहात सर? ठीक आहे. हां सर, आपल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची 60 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हीरक महोत्सवी कार्यक्रम साजरा होतोय. तर या निमित्ताने आपल्याशी मला वार्तालाप करायचा आहे. मला माहिती आहे की सांगली चिंतामणराव कॉलेज आणि एकूणच तिथला परिसर याच्याशी आपलं नातं हे खूप वेगळं आहे आणि म्हणून आपलं कॉलेज सुरुवातीपासून कसं होतं, कसे त्याचे विकास झाला याच्याबद्दल आपल्याशी गप्पा मारून तो सगळा विषय माहिती करून घेण्याची आम्हाला खूप कुतूहल आहे, जिज्ञासा आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच आपल्याला विचारतो की सर, सांगलीमध्ये कॉमर्स कॉलेज काढायचं असा विचार कसा पुढे आला? मी प्राचार्य वैद्य आज या उद्घाटन समारंभामध्ये येण्यास मला मनापासून आनंद होतो आणि या निमित्तानं माझ्या सांगली आणि चिंतामणराव कॉलेज याबद्दलच्या आठवणी सांगायला मला मनापासून बरं वाटतं आहे. बरोबर 7 वर्षांपूर्वी सांगली परिसरामध्ये एक मोठी घटना घडली. सांगली संस्थानचे भूतपूर्व राजेसाहेब माननीय चिंतामणराव पटवर्धन यांचा 71वा वाढदिवस सांगलीतल्या जनतेनं मोठ्या प्रमाणावर साजरा करायचं ठरवलं आणि त्याला पुढाकार सांगलीतल्या रोटरी क्लबनं घेतला. रोटरी क्लबचे काही पुढारी एकत्र आले आणि त्यांनी ही जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. हा निधी त्यांनी जमा केला आणि तो राजेसाहेबांना अर्पण केला. राजेसाहेबांनी त्यात स्वतःची भर टाकली आणि तो संपूर्ण निधी डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं दिला आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं राजेसाहेबांच्या नावचं वाणिज्य महाविद्यालय सांगलीमध्ये सुरू करायचं ठरवलं. हा आपल्या चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयाचा इतिहास आहे आणि माझ्या दृष्टीनं तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं आहे सर, खरं आहे.
रोटरी क्लबचे सुद्धा त्यावेळचे अनेक लोक पुढे आले असतील. त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला आठवत आहेत का? काही थोडे आठवत आहेत. मला असं आठवत आहे की प्रमुख जबाबदारी घेणारे तिघं चौघं होते. बापूसाहेब दफ्तरदार, चाफळकर, डॉक्टर कुमार देसाई, नंतर त्यांच्याबरोबरच अर्थातच पुण्यातले, सांगलीतले दांडेकर, दादासाहेब वेलणकर आणि इतर अनेक लोक त्यांना सहकार्य करायला त्यामध्ये होते. आणि रोटरी क्लबच्या वतीनं हा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला. वा सर, सुरुवातीपासूनच सांगलीतले अतिशय नामवंत व्यक्तिमत्व आपल्या कॉलेजशी जोडली गेली. हे जसं खरं तसं आपल्या ह्या सगळ्या कारकिर्दीमध्ये आपल्या महाविद्यालयाला भेट देणारे सुद्धा अनेक मोठे नामवंत लोक होते. म्हणजे त्याच्यात साहित्यिक होते, व्यापारी उद्योजक तर होतेच होते. ह्याच्यापैकी कोण कोण तुम्हाला लक्षात आहे की ज्यांना आपल्याकडे आपण आवर्जून बोलवलं असणार? बरोबर आहे, पण मला थोडासा इतिहास सांगायला आवडेल. आपल्या कॉलेजचे पहिले प्राचार्य देवदत्त दाभोलकर हे होते. ते अनुभवी होते आणि म्हणूनच त्यांच्यावरती या नवीन कॉलेजच्या विकासाची जबाबदारी डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं सोपवली. तर ते इथे आले आणि त्यांनी आपल्या कॉलेजची पायाभरणी अतिशय चांगल्या प्रकारे केली. त्यांनी अर्थातच त्यांच्या जोडीला त्यांना अनेक सहकार्य मिळाले. त्यांनीही चांगलं सहकार्य केलं. तर या जोडीला प्राचार्य दाभोलकरांच्या जोडीला अनेक लोक इथे होते आणि त्यांनी महाविद्यालयाचा विकास घडवून आणला. काही लोकांची नावं आपल्याला इथे सांगता येतील. मला असं वाटतं की उद्घाटनाला अर्थातच डॉक्टर राधाकृष्णनसारखे भारताचे राष्ट्रपती होते. त्याच्या जोडीला इतरही अनेक लोकांनी कॉलेजच्या वाटचालीमध्ये कॉलेजला भेट दिलेली आहे. मला आठवतं त्याप्रमाणे आपली जी ग्रंथालयाची इमारत झाली त्याचा कोनशिला समारंभाला माननीय पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर हे प्रमुख पाहुणे होते. ग्रंथालयाचं उद्घाटन हे त्यावेळचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते झालं आणि त्याचबरोबर इतर अनेक महनीय व्यक्तिमत्व या महाविद्यालयामध्ये आली. सर, मला असं वाटतं साहित्यिकांनाही आपण आपल्या कॉलेजमध्ये मुद्दामून आवर्जून बोलवलं होतं. तर त्यातली काही नावं सांगा ना. तर अनेक साहित्यिक आपल्याकडे आले. बी स खांडेकर हे आले. त्यांच्याबरोबर रणजित देसाई आले होते. द मा मिरासदार, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि कवी गिरीश वगैरे अनेक लोकांनी आपल्या कॉलेजला भेटी दिलेल्या आहेत. सर, म्हणजे मला तर वाटतं की ही सगळी साहित्यिकांची मांजळी बघितल्यानंतर आपलं कॉमर्सचं कॉलेज का साहित्याचं कॉलेज असं वाटावं आणि त्यामुळेच आपल्या कॉलेजची उंची ही एवढी गाठली गेली असं मला वाटतं. सर, आपण मगाशी प्राध्यापकांचा आणि प्राचार्य देवदत्त दाभोलकर सरांचा गौरवाने उल्लेख केला, ही तर गोष्ट खरीच आहे. परंतु आपण मुद्दामून काही व्हिजिटिंग प्राध्यापक असे प्रोफेशनल्सही बोलवले होते असं मला माहिती आहे. व्हिजिटिंगची योजना आपण का आखली आणि कोण कोण आले होते? बरोबर आहे, कारण वाणिज्य महाविद्यालय याची एक विशिष्ट ख्याती आहे. कारण वाणिज्य क्षेत्रामध्ये जे विषय असतात त्यातले काही विषय प्रत्यक्ष व्यवहारातले असतात आणि तो व्यवहार जर विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे लोक आहेत ते इथे येऊन त्यांनी शिकवलं तर विद्यार्थ्यांना तो दृष्टी बरोबर मिळू शकेल असं मला वाटलं. म्हणून काही प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट्सना मी प्राध्यापक म्हणून येण्याचं निमंत्रण दिलं आणि ते आवर्जून आपल्या महाविद्यालयामध्ये आले याचा मला आनंद होतो. काही नावं मला सांगता येतील. प्राध्यापक ए डी शिंदे हे या महाविद्यालयाची सुरुवातीपासून संबंधित होते. त्याच्याबरोबर चार्टर्ड अकाउंटंट्सपैकी अभ्यंकर, यादगिरी, एम आर भावे असे इतर अनेक प्राध्यापकही चार्टर्ड अकाउंटन्सी प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि त्यांच्या शिकवण्यामध्ये तत्त्व आणि व्यवहार या दोन्हीचा एक सुरेख संगम दिसायचा आणि विद्यार्थ्यांना व्यवसायाचं ज्ञानही मिळायचं. ते अकाउंटन्सीबरोबर मर्कंटाईल लॉ असा हा विषय वाणिज्य शाखेतला आहे. याला प्रत्यक्ष व्यवहारातले प्राध्यापक लागतात. याच्यातही आपण सुदैवी ठरलो
सांगलीतले प्रख्यात वकील माधवराव गोडबोले हे इथे सुरुवातीची काही वर्ष मर्कंटाईल लॉ शिकवायला येत होते. त्यानंतर रेठरेकर वकील सांगलीतले ते येत होते असं मला आठवत आहे. हे सर्व प्रत्यक्ष व्यवहारातले लोक आपला व्यवसाय सांभाळून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी इथे येत होते. ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच आपण विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे या विषयांचा ज्ञान देऊ शकलो. खरं आहे सर. त्यामुळेच आपल्या महाविद्यालयांनी अनेक चार्टर्ड अकाउंटंट्स, कॉस्ट अकाउंटंट्स आणि त्याच्याबरोबरीने कंपनी सेक्रेटरी हे सुद्धा निर्माण केलेले आहेत. परंतु जसं एकीकडे आपले प्राध्यापक महत्त्वाचे, तसं आपला ऑफिस हा सुद्धा आपल्या महाविद्यालयाचा कणा आहे आणि त्या दृष्टीने आपल्या महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासून आपले सहकारी हे सुद्धा खूप महत्त्वाचे होते. असे आपल्या कार्यालयातले सहकारी आपल्याला कोण कोण आठवतात का? आपल्या महाविद्यालयाचं जे कार्यालय आहे तेही पहिल्यापासून अतिशय चांगलं होतं. काही लोक नवीन होते, पण काही अनुभवी सहकारी इतर कॉलेजमधून इथे आलेले होते. त्यांनी या नवीन लोकांनाही तयार केलं आणि प्रामुख्यानं या सर्व लोकांना एक जाणीव होती की आपलं महाविद्यालय नवीन आहे आणि याचा जर विकास व्हायचा असेल तर आपण मनापासून काम केलं पाहिजे याची जाणीव त्यांना होती आणि ते सर्वजण आपल्या कॉलेजच्या विकासासाठी मनापासून झटत होते याचा मला उल्लेख केला पाहिजे. काही नावं मला आठवतात. त्यावेळेला ऑफिस सुपरिंटेंडंट तानवले म्हणून होते. ते अतिशय अनुभवी होते आणि चांगलं काम करत होते. त्यांच्या जोडीला MR सहस्रबुद्धे, चोपडे असे इतर लोक होते. पाटणकर म्हणून जे होते ते आपल्या गणपती संस्थांच्या पुजाऱ्यांपैकी होते. तेही इथे येत असत आणि ही सर्व लोक कॉलेजच्या विकासासाठी घड्याळाकडे न पाहता झटत होती, म्हणून कॉलेजचा विकास पटकन होऊ शकला. खरं आहे सर. आपल्या ऑफिसनी सुद्धा खूप महत्त्वाचं याच्यातलं योगदान दिलेलं आहे आणि अगदी मग ते कॉलेजच्या विकासासाठी असो, विद्यापीठाच्या संदर्भातलं काम असो, UGCच्या संदर्भातलं काम असो, झोकून देऊन काम करणं हे चिंतामणच्या ऑफिसचं सुद्धा वैशिष्ट्य आपण अनुभवलं आहे. सर, योगायोगाने मला माहिती आहे की आपण आपल्या महाविद्यालयातल्या शिपाई बंधूंचा उल्लेखसुद्धा मी आत्ता बोलून गेलो, शिपाई बंधू असं त्यांचं नाव आपण केलं आणि ही संस्कृती आजही जपली जाते. याचं श्रेय प्रामुख्याने आपण हे रचलेले पाया असं म्हणावं लागेल. सर, मी थोडं पुढे जातो. चिंतामणराव महाविद्यालयाच्या एकूण परिसराचा जो विकास झाला असं आपण म्हणालात, त्याच्यामध्ये विकासाच्या म्हणून निर्णय गोष्टी कशा कशा बदलत गेल्या, काय काय वाढत गेलं असेल? चिंतामणराव कॉलेजचा एक जमेची बाजू होती. ते म्हणजे या कॉलेजला सुरुवातीपासूनच विस्तीर्ण परिसर मिळालेला होता. तो अर्थातच विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेच्या वेळी राजेसाहेब आणि त्यांचे इतर सहकारी यांच्या सहकार्यानं मिळालेला होता. त्यापैकी विलिंग्डन कॉलेजसाठी सोडून इतरही बरीच जागा उपलब्ध होती. ती जागा चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाला सहज उपलब्ध झाली. इथे प्रथम पहिली इमारत बांधली गेली. ते राजेसाहेबांच्या देणगीतनं ती इमारत बांधली गेली आणि सुरुवातीला त्या इमारतीमध्येच सर्व वर्ग आणि इतर सर्व ॲक्टिव्हिटीज चालत होत्या. परंतु कॉलेज जसं वाढत गेलं तसं जास्ती इमारतींची गरज भासायला लागली आणि ज्यावेळेला मी इथे आलो तेव्हा मला असं जाणवलं की आणखीन एवढीच इमारत उभी करता आली तर ते कॉलेजच्या विकासाच्या दृष्टीनं सोयीचं होईल. म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनकडे आम्ही प्रयत्न सुरू केले आणि आमच्या प्रयत्नाला यश होऊन त्यांनी ग्रंथालयाच्या इमारतीसाठी अनुदान मंजूर केलं आणि काहीच वर्षांमध्ये मुख्य इमारती इतकी मोठी इमारत या महाविद्यालयाच्या आवारात उभी राहिली. या इमारतीमध्ये तळमजल्याला काही वर्गखोल्या आम्ही बांधल्या. त्यानंतर उजव्या बाजूला तळमजल्याला ग्रंथालयाचं ऑफिस, त्याच्या पहिल्या मजल्यावरती प्राध्यापकांसाठी वाचण्यासाठी केबिन्स, नंतर विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका, एक नियतकालिकांसाठी खोली आणि चर्चासत्रासाठी एक खोली, अशी सर्व सोय या मोठ्या इमारतीमध्ये करता आली. आणि काही गोष्टी मुख्य इमारतीतनं इकडे आणल्यामुळे मुख्य इमारतीमध्येही काही गोष्टी चांगल्या करता आल्या आणि महाविद्यालयाची विकास चांगल्या पद्धतीनं होत गेला.
खरं आहे सर, ग्रंथालय हाच खरा शिक्षण संस्थांचा आत्मा असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्या दृष्टीने अतिशय विचारपूर्वक आपण ग्रंथालयाची रचना योजली. आजही अनेक विद्यार्थी, आपले माजी विद्यार्थी सांगतात की आमची जी काय जडणघडण झाली ती लायब्ररीतल्या त्या अभ्यासिकेत अभ्यास केल्यामुळे, परंतु त्या अभ्यासिकेची रचना कशी असावी याचं अतिशय नियोजनपूर्वक शास्त्रशुद्ध रचना ही आपण केली आणि म्हणून आपलं ग्रंथालय हे नावारूपाला आलं. जसं ग्रंथालय तसं मला वाटतं जिमखान्याच्या बाजूलाही आपण काही विशिष्ट विचार केला होता, त्याच्याबद्दलही सांगा ना. बरोबर आहे. कारण महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करत असताना किंवा प्रशासनाचं काम करत असताना एक मोठा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर उभा राहतो की या महाविद्यालयीन शिक्षणाचं मुख्य ध्येय काय असावं. माझ्या दृष्टीनं हे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणणं हे ते ध्येय पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास जर घडवून आणायचा असेल तर नुसतं अभ्यासावरती लक्ष देऊन उपयोगाचं नाही. त्याच्या जोडीला खेळ, ललित कला आणि इतर छंद यांचाही विकास होणं जरुरीचं असतं. आणि त्या दृष्टीनं कॉलेजच्या प्रशासनानं योग्य ते उपाय केले पाहिजेत. चिंतामणा व्यापार महाविद्यालयाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे आवार मोठे प्रशस्त आहे आणि ह्या आवाराचा चांगला उपयोग करून घ्यायचं आम्ही ठरवलं. आणि म्हणून हा परिसर स्वच्छ करून त्याच्यावर चांगली मैदानं आधी तयार करण्याचा उपक्रम आमच्या हाती घेतला. क्रिकेट, फुटबॉलसारखी ग्राउंड्स आम्ही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली. त्याबरोबर खो खो, कबड्डी इतर असे भारतीय खेळसुद्धा आम्ही सुरू केले. या ही सर्व मैदानं तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांची खेळण्याची चांगली सोय झाली. ह्या विद्यार्थ्यांना व्यायाम करायला इथे आल्यानंतर काही जागा विश्रांतीसाठी आणि त्याचबरोबर व्यायामासाठी आवश्यक होती. त्याकरता आम्ही एक प्रयत्न सुरू केले आणि सांगलीतले दानशूर उद्योगपती दादूकाका भिडे यांनी देणगी देऊ केली. त्यांनी दिलेल्या देणगीतनं आम्ही हे कॉलेजच्या ग्राउंडवरती व्यायामशाला आणि जिमखान्याचं ऑफिस आम्ही उभं करू शकलो आणि या मैदानाला योग्य ती जोड त्या जिमखाना ऑफिसची मिळाली. तर या सर्वांमुळे आपण सोयी उपलब्ध करू शकलो. प्रश्न असा होता की इथे विद्यार्थी यायला पाहिजेत आणि त्याला मार्गदर्शन मिळायला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या मनावरती हे ठसवलं की फक्त अभ्यासासाठी कॉलेजमध्ये येऊ नका, तर तुमचा जो आवडता छंद आहे, खेळाचा म्हणा किंवा ललित कलेचा, त्याचाही विकास होईल असं बघा. आणि म्हणून मैदानं आपण तयार केलेली आहेत. तुम्हाला ज्यामध्ये रस असेल त्याकरता तुम्ही नावं नोंदवा. आणि यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोण, तर सांगली मिरजेतले त्या खेळातले जे पुढारी होते किंवा तज्ज्ञ होते त्यांना आम्ही विनंती केली. आणि मला सांगायला आनंद होतो की ज्यांना आम्ही विनंती केली त्या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येण्याचं मान्य केलं. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना खेळांमध्येही मार्गदर्शन मिळालं आणि त्याचबरोबर ललित कलेमध्येही मिळालं आणि त्यांचाही विकास होऊ शकला. सर, खरं आहे, या निमित्ताने आपले या सर्व वर्षांमध्ये अनेक नामवंत माजी विद्यार्थी तयार झाले. तेव्हा या सर्व नामवंत माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनाही पुन्हा कॉलेजमध्ये यावंसं वाटतंय, हेच आज त्याचं मोठं फलित आहे. ह्या नामवंत माजी विद्यार्थ्यांपैकी आपल्याला कोणी मुद्दामून आठवतात का, त्यांचे काही आठवणी? असे अनेक आहेत, परंतु काही थोडे मला आत्ता आठवतात कारण मध्ये बराच काळ गेलेला आहे. पण काही नावं आम्ही आपल्याला सांगतो. नंदकुमार प्रभुदेसाई आहेत. त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेची जबाबदारी आपल्या अंगावरती घेतलेली आहेत. त्यांच्या जोडीला प्रकाश खाडीलकर, ॲडव्होकेट डोंगरे, बाळू बापट, CN लिमये, कुमुद काळे चार्टर्ड अकाउंटंट, नवीन मराठे, नलिनी मराठे, अशी काही नावं मला आठवतात. अजून अनेक आहेत, ही फक्त मी वानगी दाखल आपल्याला सांगतो. सर, अगदी खरं आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये नाव मिळवलेले हे आपले सगळे माजी विद्यार्थी आहेत. त्यातले काही उद्योजक आहेत, काही स्वतंत्र व्यावसायिक आहेत आणि CN लिमयेंसारखे आपले विद्यार्थी हे नंतर प्राध्यापक, उपप्राचार्य
आपल्याबरोबरच आपल्यासारखे लाईफ मेंबर म्हणूनही त्यांनी आपल्याकडनं अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत. मला माहिती आहे, जसं मी आपला विद्यार्थी तसं CN लिमये यांनीसुद्धा आपले विद्यार्थी म्हणून खूप नाव लौकिक तिथे मिळवलेलं आहे. तेव्हा असे हे माजी विद्यार्थी हेच आपल्या महाविद्यालयाचंही मोठं वैभव आहे. सर, मी आता थोडं शेवटाकडे लागतो आणि म्हणून हे माजी विद्यार्थी ज्यावेळेला आपल्याला भेटतात तेव्हा खूप आनंद होतो. आपल्या अलीकडे म्हणजे आता 10 वर्षापूर्वी आपण गोल्डन ज्युबिलीच्या वेळेलाही इथे पुन्हा असंच जमलो होतो. त्यावेळेला अशाच प्रकारे अगदी ग्रंथदिंडी असेल किंवा त्यानिमित्ताने ते ग्रंथ एकत्र करून आपल्या कॉलेजला भेट देणं असेल किंवा संध्याकाळी असणारा एक करमणुकीचा कार्यक्रम असेल आणि विशेष म्हणजे चिंतामणचं वैशिष्ट्य आणि सांगलीकरांचंच वैशिष्ट्य म्हणजे उत्तम प्रकारची जेवणाची व्यवस्था. म्हणजे तिकडे पुण्यामध्ये सुद्धा जेवणाची व्यवस्था नसतील इतक्या चांगल्या प्रकारची जेवणाची व्यवस्था सांगलीमध्ये असते. मी तर अनुभवलंच आहे, परंतु माझ्यापेक्षा आपण 9 वर्ष तिथे असा अनेक प्रकारचा अनुभव घेतला असणार. तेव्हा असा हा सगळा आपला हा चिंतामणचा अनुभवाचा भाग आहे. सर, मी एका पुढच्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे चिंतामणच्या निमित्ताने आता 60 वर्ष पूर्ण होत असताना एकूणच चिंतामणच्याबद्दल आणि कॉमर्स एज्युकेशनच्याबद्दल मला आपली मतं जाणून घ्यायची आहेत. आपलं चिंतामणराव महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठातलं एक अग्रेसर महाविद्यालय आहे. आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा त्यानिमित्ताने चिंतामणनी ह्याच्या पुढच्या काळामध्ये काय करावं आणि एकूणच कॉमर्स एज्युकेशन पुढे कोणत्या प्रकारची आव्हानं आहेत, आपण काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? चिंतामणा व्यापार महाविद्यालयाचा या पुढचा विकास सध्याचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांच्यावर अवलंबून आहे. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांशीही संपर्क प्रस्थापित करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि माझ्या अनुभवावरून मी आपल्याला सांगतो की या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाबद्दल आपुलकी आहे, स्नेह आहे. तुम्ही नुसतं आवाहन करा, अनेक विद्यार्थी कॉलेजच्या विकासासाठी पुढे येतील, यात कुठलीही शंका नाही. आता प्रश्न असा येतो की या पुढचा विकास चिंतामणा कॉलेजचा कशा पद्धतीनं व्हावा. मला असं वाटतं की जग सारखं बदलत असतं आणि वाणिज्यशास्त्रासारखे जे विषय आहेत त्याच्यामध्ये सारखे बदल घडत असतात. तेव्हा जर चिंतामणा व्यापार महाविद्यालय हे जर प्रगतीपथावर राहायचं असेल तर हे सर्व नवीन बदल जे आहेत ते समजावून घेऊन त्यानुसार महाविद्यालयामध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जी नवीन संकल्पना वाणिज्यशास्त्रातील विषयांची आहे त्याचं प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे. मी माझे विचार सांगतो, परंतु अलीकडचे जे लोक आपल्यासारखे आहेत ते याच्यातही काही नवीन सुचवू शकतील आणि करू शकतील. माझ्या दृष्टीनं वाणिज्य महाविद्यालयामध्ये वाणिज्यशास्त्राचे जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाला 2 बाजू आहेत. एक बाजू म्हणजे थिओरिटिकल किंवा सैद्धांतिक आणि दुसरी प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहाराची. जर आपल्याला महाविद्यालयाचा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणायचा असेल तर ह्या दोन्ही गोष्टींच्या प्रगतीकडे लक्ष देणं अतिशय जरुरीचं आहे. हा जो थिओरिटिकल भाग आहे त्यासाठी या महाविद्यालयातले किंवा इतरत्र जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना महाविद्यालयामध्ये बोलावून त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं पाहिजे. आणि प्राध्यापक निवडताना सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे की या प्राध्यापकांना या विषयाचं सैद्धांतिक ज्ञान पुरेसं आहे. हे ज्ञान वर्गामध्ये दिलं जाऊ शकतं, परंतु ते अपुरं आहे. आणि मला वाटतं त्याचा जो दुसरा भाग आहे व्यवहाराचा, तो व्यवहारही विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे. हा व्यवहार वर्गामध्ये थोड्या प्रमाणामध्ये शिकवता येतो. म्हणजे काही प्रत्यक्ष व्यवसायातले लोकही येऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात, परंतु हे नुसतं ऐकून होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव तो घ्यायला लागतो. एक उदाहरण मी घेतो. वाणिज्यशास्त्राचे जे अनेक विषय आहेत त्यातला बँकिंग हा एक महत्त्वाचा विषय आहे. बँकिंगची तत्त्व ही विद्यार्थ्यांनी यायलाच पाहिजेत, त्याखेरीज ते बँकिंग क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकणार नाहीत. पण त्याबरोबर त्यांना व्यवहारही माहिती पाहिजे. हा व्यवहार जर त्यांना माहिती असायला पाहिजे असेल तर प्रत्यक्ष बँकांमध्ये जाऊन तिथल्या कामकाजाचा त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. आणि बँका अनेक प्रकारच्या असतात, खूप मोठ्या बँका असतात.
तेव्हा बँकिंगचे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना भारतातल्या मोठ्या बँकांमध्ये जाऊन ते काम कसं चालतं याचा निरीक्षण त्यांना करता आलं पाहिजे. मी असं म्हणेन की ज्यांना बँकिंग शिकायचं आहे त्यांनी रिझर्व्ह बँक जर पाहिली नसेल आणि त्याचा ज्ञान घेतलं नसेल तर त्यांना पुरेसा अनुभव बँकिंगचा आला नाही. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँकेसारख्या आपल्या सेंट्रल बँकेमध्ये जाऊन कामकाजाचं निरीक्षण करण्याची संधी मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वतःहूनही काही करता येणार नाही. त्याकरता प्रशासनानं त्यांना मदत केली पाहिजे. प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी त्यांना मदत केली पाहिजे. नुसती रिझर्व्ह बँक नाही तर भारतातली सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सरकारी बँका, मोठ्या सहकारी बँका या सर्व बँकांमध्ये जाऊन तिथे निरीक्षण करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर काही प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना देता आला तर दिला पाहिजे. तरच हे विद्यार्थी बँकिंग क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होऊ शकतील. हा फक्त मी उदाहरणादाखल फक्त बँकिंग दिलं. इतर अनेक विषय जे वाणिज्य क्षेत्रातले आहेत त्या प्रत्येकालाही बाजू आहे. उदाहरणार्थ एक चार्टर्ड अकाउंटंटसारखा कोर्स घेतला तर अकाउंटन्सीचं जे सैद्धांतिक किंवा थिओरिटिकल नॉलेज आहे ते महाविद्यालयामध्ये आपण देऊ शकतो. पण प्रत्यक्ष व्यवहार कसा चालतो आणि तिथे काय काय करायला पाहिजे हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष चार्टर्ड अकाउंटंटच्या फर्ममध्ये जाऊन काम केल्याघरी त्याला कळणार नाही. त्याचबरोबर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, सेल्स टॅक्स डिपार्टमेंटने जाऊन तिथे कामाचा निरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. हा अनुभव आपण विद्यार्थ्यांना दिला नाही तर त्यांना या विषयांचं परिपूर्ण ज्ञान होणार नाही. मर्कंटाईल लॉ आपल्याकडे आहे त्याचाही प्रत्यक्ष व्यवसायामध्ये कसा उपयोग करता येईल हेही बघायला पाहिजे. त्याकरता तज्ज्ञ वकिलांना पाचारण करून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं कार्य कसं चालतं आणि एखादी आपल्या विषयाशी संबंधित जर केस आली तर त्याचा अभ्यास करून ती कोर्टात कशा पद्धतीनं बांधता येईल याचाही विचार करावा लागतो. आणि म्हणूनच वाणिज्य क्षेत्रामध्ये असे अनेक विषय आहेत जिथे तत्त्व आणि व्यवहार यांची सांगड घालावी लागते. ही सांगड ज्या महाविद्यालयाला घालता येईल त्या महाविद्यालयाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. मला वाटतं की चिंतामणराव व्यापार महाविद्यालयानं पुढची आपली वाटचाल चालू ठेवताना या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि त्या प्रत्यक्षात आणाव्यात. खरं आहे सर, अगदी योग्य म्हणालात. आणि म्हणूनच आपण आपल्या कॉलेजची वाटचाल आजवर 60 वर्षापर्यंत अतिशय झोकात यशस्वीरित्या करू शकलो आहोत. आपल्या महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी आलो आणि सगळ्यांच्या गाठीभेटी होत आहेत. आपले जुने नामवंत प्राध्यापक आहेत, संस्थेचे संस्थाचालक आहेत, अनेक माजी विद्यार्थी आहेत, देशात आणि विदेशात असलेले माजी विद्यार्थीही हा कार्यक्रम पाहत आहेत आणि ही वास्तूही आपली अतिशय प्रसन्न दिसती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज आपल्या कॉलेजच्या या पुन्हा वातावरणामध्ये आलो आहोत. आपल्या कॉलेजला आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात. तुमचे आशीर्वाद सर या निमित्ताने खूप मोलाचे आहेत. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या कॉलेजच्या वतीने, संस्थेच्या वतीने मी आपल्याला अभिवादन करतो. धन्यवाद सर. मलाही इथे येऊन खूप आनंद झाला. मला सांगली सोडून जवळजवळ 50 वर्षे झाली, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या इथल्या आठवणी परत जाग्या झाल्या. पुनःप्रत्ययाचा मला आनंद मिळाला. हा आनंद आपण सर्वांनी मला दिलात याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. सांगली आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालय यांच्याशी माझं एक अतूट नातं आहे आणि मी असं म्हणेन की या महाविद्यालयाप्रती माझ्या मनामध्ये कृतज्ञता आहे आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली. आपण सर्वांनी मला बोलवलं याबद्दल आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. महाविद्यालयात होते. दाभोळकर सरांच्या आग्रहाखातर 65 मध्ये पुण्याहून सांगलीला आले, पण इथे आल्यानंतर सांगलीशी त्यांचा चांगला स्नेह जुळला. आपल्या महाविद्यालयाच्या 9 वर्षाच्या काळात सर किती रमून गेले हेच आत्ता आपल्या त्यांच्या प्रकट मुलाखतीतून दिसून आले. सर्व आठवणी सरांच्या मनात
आजही तितक्याच ताज्या आहेत हे त्यांच्या मुलाखतीतून आपल्याला दिसले. माजी विद्यार्थ्यांनाही त्यांनी आवाहन करून महाविद्यालयाचा अजून विकास करण्यासाठी त्यांना सक्रिय करावे असा मुलाचा सल्ला दिला. कारण त्या विद्यार्थ्यांना आपले कॉलेजबद्दल आपुलकी असते. धन्यवाद सर. कंदलगावकर सरांनीही अतिशय कौशल्याने त्यांना बोलते करून त्या आठवणींच्या काळात नेले. त्यामुळे दोघांचेही मनापासून धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, तदीय गुणकीर्तनी मती अभंग कानी पडो. आपल्या महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी प्राचार्यपदी असणारे आत्ताचे माजी प्राचार्य माननीय डॉक्टर कंदलगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं आता मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या हिरक महोत्सव उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शरद कुंटे सर, अध्यक्ष बसवनाथ सर, डॉक्टर लोमटे, समन्वयक प्राध्यापक राजकुमार पाटील, मला दिसत आहे आपले भूतपूर्व एजन्सीचे अध्यक्ष माननीय सुगंधी पंडित हे उपस्थित आहे, डॉक्टर तोरो उपस्थित आहे, डॉक्टर बापट सर, सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी आणि सांगितलं. नमस्कार. आपल्या चिंतामणराव कॉलेजच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलेलो आहोत याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. बोलता बोलता सुवर्ण महोत्सवाला 10 वर्ष झाली. माझं मन साहजिकपणे 10 वर्ष मागं गेलं आहे. चिंतामणीला प्राधान्य म्हणून विषयाचं असल्यापासून आहे सगळा माझा तो प्रवास, तो सगळा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर जाता झाला आहे. अक्षरशः कमीत कमी वेळात भरपूर काम करून माहिती संकलित करून आपण सगळ्यांनी न्यायाला सामोरं जायचं ठरवलं आणि यशस्वीता दिसून आली आहे. याशिवाय UGCचा रँक कळवणं, एमकॉमचं परमनंट ॲप्लिकेशन, स्टाफ अप्रुव्हल अशी एकूणच अनेक कामं मार्गी लागली ही सर्वांच्या सहकार्यामुळे. विद्यार्थी पंडित आपल्या लक्षात असेल आम्ही चिंतामणी याची नोंदणी करण्याचा ध्यान आपण घेतला होता आणि त्याप्रमाणे आपण ते काम यशस्वीपणे पूर्ण केलं आणि त्याच्याशिवाय अनेक विविध कार्यक्रम केले. तर तुमच्यामुळे मला आपल्या चिंतामणीच्या अनेक माजी विद्यार्थ्यांची ओळख करून देता आली. वडील हे वर्षभर साधारण सोडला तर माझ्या दृष्टीने धर्मबंधाची सेवच आहे. छोट्या मोठ्या अनेक कार्यक्रमांची रेग्युलर होती. एकीकडे विद्यार्थ्यांनी 12वी, BCom या सर्व परीक्षांमध्ये विद्यापीठामध्ये क्रमांक मिळवून आपल्या कॉलेजच्या सामर्थ्यामध्ये आणि विस्तारामध्ये भर घातलेली आहे. याबरोबर आपण अनेक कार्यक्रम केले. गोल्डन जुबलीचा मुख्य कार्यक्रम माझ्या डोळ्यासमोर आहे आणि या आजही हिरक महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मध्ये येण्याची संधी मला मिळाली आहे. बसवनाथ सर, आपण यथार्थ वर्णन केलं आहे. कोणत्याही विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्याला जडणघडण करणारे एक विचारदर्शन करणारे ते दिवस असतात आणि म्हणून आपण म्हणायला असता सदैव प्रमाणात राहा त्यांची यथार्थ वर्णन आपण सांगितलं आहे. आपल्या प्रतिनिधी कृतज्ञता व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या महाविद्यालयाला मी अभिवादन करतो. मला या कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे तसेच आपल्या सर्वांचे प्राचार्य आपण आपल्या प्रतिनिधी कृतज्ञता व्यक्त करतो. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. या निमित्ताने आपले भूतपूर्व प्राचार्य आणि
डॉक्टर सी वैद्य सर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. गुणागुणज्ञेषु गुणा भवन्ति. गुण जाणणाऱ्या, गुणांची कदर करणाऱ्या अशा गुणी माणसांजवळच गुण हे गुण ठरतात. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे परिषद व नियामक मंडळाचे तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शरद कुंटे सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. म्हणजे अशा स्वरूपाचा कार्यक्रम आपण सर्वजण आता अनुभवत आहोत. 60 वर्ष एखाद्या संस्थेच्या दृष्टीने फार मोठी नसतात. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 60 वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या कर्तृत्वाचा जवळ सगळा काळ त्या 60 वर्षात संपून गेलेला असतो. परंतु संस्थेचं असं नसतं. संस्थेच्या कर्तृत्वाचा काळ हा खूप मोठा असतो आणि त्यामुळे 60 वर्षात असं म्हणायला हरकत नाही की आपले कॉलेज हे एका प्रगतीच्या मोठ्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलं आहे आणि मोठी झेप घेण्याच्या स्थितीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. कुठल्याही संस्थेला आपण कुठपर्यंत प्रगती केली, कुठपर्यंत आलो हे आजमावण्यासाठी असे काही टप्पे घ्यावेच लागतात. त्यांचा स्वतःच एक सिंहावलोकन करण्यासाठी निश्चित उपयोग होतो. निवृत्ती महोत्सवाचा आता उल्लेख झाला, सुवर्ण महोत्सवाचा उल्लेख झाला की त्या काळामध्ये आम्ही काय अचीव करून दाखवलं, आमचं कोणतं दायित्व त्या काळापर्यंत आम्ही पूर्ण करून दाखवलं. असे वेगवेगळे टप्पे हे संस्थेच्या इतिहासामध्ये महत्वाचे असतातच. तशाच पद्धतीने 60 वर्षाचा हा जो टप्पा आहे हाही अत्यंत महत्वाचा असा टप्पा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आहे आणि या कॉलेजच्या आपल्या सगळ्या माध्यमातून जी एक मोठी सामाजिक जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा एका अर्थाने संकल्प, एका अर्थाने आव्हान स्वीकारण्याचा अशा प्रकारचा उपक्रम किंवा कार्यक्रम असं म्हणायला काही हरकत नाही. कोणत्याही अडचणीला तोंड देऊन पुढे जाण्याची एक जी क्षमता आपल्या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये आहे असते त्याचा प्रत्येक फक्त या कोरोनाच्या काळामध्ये आलेला आहे. ज्यावेळी बाकी सगळीकडे हालचाली एकदम बंद पडलेल्या होत्या, कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी दिसत नव्हती, अशा परिस्थितीमध्ये आपल्या संस्थेने 3 मोठे उपक्रम घेतले, पार पाडले. सगळ्यात पहिला जो उपक्रम होता हा ऑनलाईन टीचिंगचा विषय सर्व युनिट पर्यंत म्हणजे फार पहिलीपासून ते MA MSc पर्यंतच्या सर्व वर्गाचं ऑनलाईन टीचिंग हे चालू ठेवणं, त्याची एक उत्तम घडी बसवणं अशा प्रकारचा आपण उपक्रम हातात घेतला, यशस्वी केला. आणि याचा एक आपल्या पाठवरती ठेवलेली कौतुकाची थाप म्हणायला हरकत नाही. शासनाने मान्यता दिली की हो तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे योजना राबवत आहात. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधी आमच्या मनात चिंता आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करा. आणि म्हणून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्थेच्या सर्व चांगले शिक्षक निवडून त्यांची लेक्चर्स ही रेकॉर्ड करून घेण्याचं काम सरकारने केलं. आणि आता टीव्ही चॅनलच्या माध्यमातून चंद्रपूर पासून ते रायगड किंवा या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत सर्व गावागावांमध्ये 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्या शिक्षकांनी करून दिली. आपल्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे की हो आम्ही समाजाच्यासाठी
काही ना काही काम करू शकू एक पण पुढे टाकलं त्या दृष्टीने. दुसरा मोठा आपण भाग उचलला सगळ्यांनी मिळून, तो म्हणजे या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या सेवा संस्थांनी समाजामध्ये अनेक प्रकारची कामं केली. मग काही रेडीमेड फूड तयार करून त्या वस्त्यांमध्ये लोकांना वाटलं, काही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या, किंवा काही स्थलांतरित मजूर होते त्यांच्या काही समस्यांना सोडवायला हातभार लावला. अनेक प्रकारची अशी कामं ही अनेक स्वयंसेवी संस्थांनी केली. आपल्या सर्व प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन असं ठरवलं, शिक्षक आणि प्राध्यापकांनी, की आपण या सगळ्यांचा डाटा गोळा करूया, त्याच्या मुलाखती घेऊया आणि समाजासमोर एक ज्याला म्हणता येईल पॉझिटिव्ह अशा प्रकारचा उपक्रम, की बाकी सगळीकडे निराशेचं वातावरण असेल पण समाजामध्ये इतकं चांगलं काम करणारे एवढे संस्था आहेत, हे आणण्याचं काम आपल्या शिक्षकांनी केलं. खूप मोठी ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारी गोष्ट अशी आपल्या सगळ्या शिक्षकांनी करून दाखवली. आणि तिसरा खूप मोठा उपक्रम आपल्या सगळ्या प्राध्यापकांनी केला, तो म्हणजे विविध क्षेत्राच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. त्या समस्या म्हणजे आर्थिक क्षेत्रात समस्या आहेत, बँकिंग मध्ये आहे, कुठे शेअर बाजाराच्या क्षेत्रात समस्या आहे, शेतीमध्ये समस्या आहे, शैक्षणिक विषयक समस्या आहेत, आरोग्य विषयक समस्या आहेत. कोरोनाने सगळीकडेच अडचणी निर्माण केल्या. तर त्या अडचणींचं विश्लेषण करून त्याच्या संबंधातल्या काही क्वेश्चनर्स तयार करायच्या, त्या क्षेत्रातले जे काही दिग्गज व्यक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्या क्वेश्चनर्स भरून घ्यायच्या आणि रिसर्च पेपर्स तयार करायचे. असे 100हून अधिक रिसर्च पेपर्स आपल्या प्राध्यापकांनी या कोरोनाच्या काळात तयार केली. त्यातल्या 20-22 रिसर्च पेपर वेगवेगळ्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. म्हणजे मगाशी जर म्हटलं की अडचणीच्या काळामध्ये आपलं कर्तृत्व आणखी उभारून बाहेर आलं पाहिजे, येतं, हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. या कॉलेजला 7 वर्ष पूर्ण होत असताना आपल्या कर्तृत्वाला अजून कोणत्या दिशा मिळवायच्या आहेत, कोणत्या मोठ्या गोष्टी साध्य करायच्या आहेत, याच्या संबंधी आपण सगळे मिळून काहीतरी विचार करूया. शिक्षण संस्थेच्या पुढे उद्दिष्ट 2 निश्चित असतात. एक म्हणजे आपल्याकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करायची आपण जबाबदारी घेतलेली असते. त्याचा शारीरिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास आणि नैतिक विकास देखील करण्याची जबाबदारी आपण घेतलेली असते. त्या आलेल्या विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने घडवून समाजामध्ये देणं हे आपलं पहिलं काम. आणि असे चांगले विद्यार्थी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पाठवून समाजामध्ये देखील विकासाला किंवा प्रगतीला मोठी चालना मिळवून देणं हा त्याच कामाचा पुढचा टप्पा आहे. आपण या दोन्ही आयामांच्या वरती आपण कुठपर्यंत मदत मारलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये काय काय करणार आहोत याचा आढावा घेऊन याच्या संबंधी काही थोडं अधिक चिंतन करू. आपल्याजवळची क्षमता आहे, आपल्याजवळ उत्तम दर्जाचे शिक्षक आहेत आणि एक सगळ्यांच्या मध्ये टीमवर्क आहे. एखादी गोष्ट आपण ठरवली तर काय करू शकतो, त्याचं आता एकदम उदाहरण दिले की आपण निश्चित योजना करू शकतो. आता पटवर्धन साहेबांनी बोलताना जसं क्षेत्राचे विषय भगवद्गीतेतला एक सांगून खूप सुंदर अशा स्वरूपाचा दृष्टांत दिला, तसंच एक छोटं उदाहरण या निमित्ताने देतो की हे जे आपल्याला प्रमुख उद्दिष्ट 2 आहेत ही साध्य करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. 2 उद्दिष्ट कोणती सांगितली की आपल्या प्रत्येक व्यक्तीचा परिपूर्ण विकास करण्याची आपल्याला जबाबदारी आहे. शारीरिक, भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक विद्यार्थी आपल्याकडे एक याचा. आणि समाजामध्ये असे परिपूर्ण विकास केलेले विद्यार्थी मोठ्या संख्येत पाठवून समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपण काही ना काही कॉन्ट्रीब्युट करावं, हे दुसरं उद्दिष्ट आहे. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे की असं कुठलंही मोठं उद्दिष्ट तुम्हाला जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला काय काय करायला पाहिजे. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक् विधम् विविधांश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. म्हणजे एक खूप छोटं आणि सुंदर सूत्र गीतेमध्ये सांगितलंय की तुमचं अधिष्ठान पहिलं पक्क पाहिजे. आपलं अधिष्ठान काय आहे
आपलं महाविद्यालय हे जास्तीत जास्त कार्यक्षम करणं, एफिशियन्सी जी आपल्या कामाची आहे ही जास्तीत जास्त कमी करणं, हे कॉलेज हे आपलं कार्यक्षेत्र हे अधिष्ठान आहे. याच्याच माध्यमातून आपण हे उद्दिष्ट साध्य करणार आहोत. हे आपल्या हाताशी असलेलं साधन जास्तीत जास्त कार्यक्षम आपल्याला कसं करता येईल पुढच्या काही काळामध्ये, तो एक आपल्या समोर विषय असला पाहिजे. करता म्हणजे जे आपल्याला उद्दिष्ट साध्य करायचं आहे, फक्त कॉलेज म्हणजे एक इमारत साध्य नाही करू शकणार. त्या इमारतीमध्ये काम करणारे तुम्ही आम्ही जे सगळे आहोत की ज्यांनी स्वतः मनावर घेऊन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी काय करणार आहे अशा स्वरूपाचा ध्यास घेऊन काही ना काहीतरी काम करत राहायला पाहिजे. असं काम करणारा प्रत्येक शिक्षक, प्रत्येक त्या ठिकाणी असलेला सेवक हा करतात. पुढचे जे 2 मुद्दे आहेत याच्या संबंधी या 60व्या वर्षाच्या निमित्ताने आपण नक्की चिंतन करावं. करणच्या पद्धतीचं, करण म्हणजे साधन. आपण जे वेगवेगळे कोर्सेस शिकवायला घेतो ही साधन आहेत वेगवेगळी. मग BA चा कोर्स शिकवतो, MA शिकवतो, BBA शिकवतो, सगळी साधन आहे की हे कोर्सेस. मग NCC असेल, NSS असेल, ही आपली साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या प्रती काही ना काही चांगले संस्कार करण्याचे उपक्रम करणार आहोत. या साधनांची संख्या वाढवता येईल म्हणजे आणखी नवीन उपक्रम आपल्याला सुरू करता येतील का, आणखी नवीन कोर्सेस सुरू करता येतील का, किती वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्यावरती अधिक चांगला संस्कार करू शकू किंवा त्यांची प्रगती करू शकू. प्रत्येक मोठ्या टप्प्यामध्ये म्हणजे 25 वर्षांनी, 50 वर्षी, 60व्या वर्षी संकल्प हा केला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या मध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आमच्या हाताशी जी साधनं आहेत त्या साधनांच्या संख्येमध्ये या वर्षाच्या निमित्ताने आपण कोणते कुठे बदल घडवून आणू. आणि 4था जो भाग आहे तो म्हणजे विविधांश पृथक चेष्टा. म्हणजे त्या प्रत्येक साधनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासाचे झाले पाहिजे. NSS असेल तर NSS गेल्या वर्षभरामध्ये किती वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम केले की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये या 4 गुणांची निर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्न केला. NCC असेल तर NCC ने काय काय उपक्रम केले. अशा प्रत्येक साधनाच्या माध्यमातून किती उपक्रम आपण करत जाऊ दरवर्षी, त्याच्यातून आपल्या यशाचा एक टप्पा आपण पुढे पार करत जाणार आहोत. त्यामुळे या 4ही गोष्टींच्या वरती आपल्याला भर द्यायचा आहे. अधिष्ठान म्हणजे आपल्या कॉलेजची गुणवत्ता वाढवण्याच्या संबंधामध्ये असलेला प्रयत्न करतात. त्यापैकी प्रत्येकाने स्वतः काही ना काही करण्याचा संकल्प करण म्हणजे जी विविध साधनं आहेत त्या साधनात वेगवेगळे कोर्सेस आहेत किंवा आपले NCC NSS सारखे आपले सुरू केलेले मोठी साधनं जी आहेत अशा साधनांची संख्या वाढवत देण्याच्या दृष्टीने काही संकल्प करणं आणि या प्रत्येक साधनाच्या माध्यमातून विविध उपक्रम करणं जे आहे या सगळ्या पद्धतीने आपल्याला ही 2 मोठी उद्दिष्ट की प्रत्येक विद्यार्थ्याचा परिपूर्ण विकास आपल्याला कसा करता येईल आणि या परिपूर्ण विकास केलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन साधण्याच्या दृष्टीने आम्ही काय काय करू शकतो या काही गोष्टी आपण सगळ्यांनी या निमित्ताने चिंतन करावं. 60 वर्ष पूर्ण झाली याचा अर्थ आपण एका संस्थेच्या दृष्टीने बघितले तर अत्यंत कार्यक्षम वयामध्ये संस्था येऊन पोहोचलेली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या टप्प्यावरती आपल्या पुढच्या विकासाच्या संबंधामध्ये आपण काही उत्तम संकल्प करूया. आपल्या समोर ज्येष्ठ गुरुजन उपस्थित आहेत ते त्यांचा आशीर्वाद आपल्याला यासाठी मिळेल निश्चितपणे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण हातात घेतलेला संकल्प निश्चित पूर्ण करू शकू असं मला वाटतं. या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांना सर्व विद्यार्थी जनांना भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी आता कौतुक केलं. त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी सामाजिक जाणीवेचं आव्हान पेलण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे याची जाणीव करून दिली. धन्यवाद सर. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्ञात अज्ञात अशा अनेकांचे सहकार्य लाभत असते. या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे आभार प्रदर्शन. त्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय ताडे सरांना मी आमंत्रित करते. सप्टेंबर
आपल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचा वर्धापन दिन आज रोजी आपल्या महाविद्यालयास 60 वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून आपण येणाऱ्या वर्षभरामध्ये हिरक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहोत. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. आजचा कार्यक्रम मोठ्या थाटाने घेण्याचा मानस होता, परंतु सद्य परिस्थितीचा विचार करता आजचा कार्यक्रम खूपच मर्यादित स्वरूपात घेत आहोत. आपल्या महाविद्यालयाचे दुसरे प्राचार्य डॉक्टर CG वैद्य यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माजी प्राचार्य डॉक्टर कंदलगावकर सरांनी यशस्वीपणे पार पाडली. त्याबद्दल महाविद्यालयातर्फे मी दोन्ही माजी प्राचार्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आम्हाला सतत प्रेरणा देणारे आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडी आणि काउन्सिलचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर शरदजी कुंटे सर यांचेसुद्धा मी महाविद्यालयातर्फे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री रामकृष्ण पटवर्धन सर, सांगली बोर्ड ऑफ लाईफ मेंबर्सचे अध्यक्ष श्री RJ पाटील सर, DE सोसायटीचे काउन्सिल सदस्य श्री दिवेकर सर, डॉक्टर लोमटे सर, माजी पदाधिकारी डॉक्टर यशवंत तोरो सर, श्री किशोर पंडित सर, तसेच मायक्रोसॉफ्ट टीम्सद्वारे उपस्थित असणारे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, या सर्वांचा मी महाविद्यालयातर्फे हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित असलेले चार्टर्ड अकाउंटंट सांगली चॅप्टरचे अध्यक्ष श्री राजेश भाटे सर व त्यांचे इतर सन्माननीय सहकारी, कंपनी सेक्रेटरी श्री खटावकर सर, रोटरी क्लब सांगलीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या सर्वांच्या प्रती मी आभार व्यक्त करतो. वर्षभर चालणाऱ्या या हिरक महोत्सव कार्यक्रमासाठी कोऑर्डिनेशन कमिटी गठीत करण्यात आली असून सांगलीमधील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सर्व घटक प्रमुख त्याचे सन्माननीय सदस्य आहेत आणि माझ्याकडे सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व घटक प्रमुखांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व कार्यक्रमासाठी सतत लाभत असते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर तामणकर सर, प्राचार्य डॉक्टर बोरकर सर, डॉक्टर मेहता मॅडम, तसेच आजीव सदस्य NK आपटे सर, डॉक्टर आर्य कुलकर्णी सर व ऑनलाईन हजर असणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. महाविद्यालयावर प्रेम करणारे माजी शिक्षक बापट मॅडम, JB देशपांडे सर, तसेच माजी विद्यार्थी यांचेसुद्धा मी आभार मानतो. उपस्थित पालक, विद्यार्थी, वेबिनारला हजेरी लावणारे सर्वांचा मी ऋणी आहे. गेल्या 2 आठवड्यापासून आजच्या कार्यक्रमाची तयारी चालू असून महाविद्यालयाचे कनिष्ठ व वरिष्ठ, महाविद्यालयाचे विभागाचे सर्व शिक्षक, विविध समित्यांचे निमंत्रक व त्यांचे सहकारी, त्याचप्रमाणे टेक्निकली आजचा वेबिनार यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे श्री हातेकाट सर व त्यांना मदत करणारे श्री विशाल निकम, या सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे महाविद्यालयाच्या कार्यालयातील ऑफिस सुप्रिटेंडंट, सर्व लिपिक बंधू भगिनी आणि माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्हास कार्यक्रम घेणे कठीण गेले असते असे आमचे प्राचार्य डॉक्टर MS बापट सरांनासुद्धा मी धन्यवाद देतो. वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यात एक कार्यक्रम घ्यायचा असा मानस आहे. महाविद्यालयाचा उपप्राचार्य आणि हिरक महोत्सव समन्वय समितीचा सचिव या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो की महाविद्यालयावरील आपला स्नेह आपण सर्वांनी वृद्धिंगत करावा आणि येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. विश्व
हीरक महोत्सव सोहळा संपन्न झाला असं मी सांगितलं.